नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज एक नवीन विषयाला हात घालूया। तुम्हाला सगळ्या ग्रहांची नावं माहीतच आहेत। एक छोटंसं प्रसंग सांगायचा आहे। मी शाळेमध्ये असताना आम्ही एक नाटक केलं होतं, ज्याच्यामध्ये सूर्यमाला आणि त्या सूर्याभोवती फिरणारे सगळे ग्रह असं कुसुमाग्रजांची एक कविता आहे, पृथ्वीचं प्रेमगीत। त्यावरून आम्ही ते केलं होतं। ती कविता अशी होती, भास्करा करावी किती वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना, असं पृथ्वी सूर्याला म्हणते। आणि मग सगळे ग्रह म्हणजे नाटकात असं प्रत्येक ग्रह, एक जण कोणीतरी मुलगी झाली होती, ती सूर्याभोवती फिरत होती, बुध शुक्र शनी आणि मग पृथ्वी। आणि मग ती पृथ्वी अशी कडकडाट झाला विजेचा आणि त्यामुळे ती अशी हेलकावत आली आणि मग तिने हे गाणं सुरू केलं। असं ते एक सुरेख नाटक आम्ही केलं होतं। कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे ती, पृथ्वीचे प्रेमगीत। तर त्याच्यावरून मला म्हणजे आता मी जर तुम्हाला टॉपिक शिकवणार आहे ना, तर तसं डोळ्यासमोर आणा की तुमच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा कुठल्या ना कुठल्या स्थानामध्ये आहेच। आता कुंडलीला स्थानं आहेत 12 आणि ग्रह जे आहेत ते रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी असे 7 वारांचे। नंतर राहू केतू हे 2 9 आणि हर्षल नेपच्यून प्लुटो हे आउटर प्लॅनेट्स। आता असं काही नसतं ना की एका राशीमध्ये एका वेळेला एकाच ग्रहाने फिरायचं, असे काही नियम नाही आहेत ग्रहांना। कारण मुळात ग्रह अंतराळात फिरतायत आणि आपण आकाशाचे 12 भाग पाडलेत, म्हणून आपल्या कुंडलीमध्ये आपण राशी घेतलेल्या आहेत। या नक्षत्रातनं फिरणारे ग्रह आपल्या कुंडलीत आपण राशीमध्ये लिहितो। त्या राशींच्या पाठीमागेही नक्षत्र आणि त्यांचे चरण आहेत। त्याच्यामुळे 12च्या 12 स्थानांमध्ये ग्रह असतीलच असंही नाही आणि एखाद्याच स्थानामध्ये जास्त ग्रह येणं हे पण अपेक्षित असतं। पण प्रत्येक कुंडली, आता ह्या कुंडलीचं लग्न स्थानामध्ये येणारा आकडा म्हणजे लग्न रास निश्चित केल्याशिवाय कुंडली काढताच येत नाही। लग्न राशी म्हणजे काय आहे तर एखाद्या माणसाचा जेव्हा जन्म होतो त्या जन्माच्या वेळेला त्या गावामध्ये पूर्व क्षितिजावर जी रास उदित दिसते ते त्या मुलाचं किंवा बाळाचं लग्न असतं। म्हणून लग्न रास ही, लग्न म्हणजे कुठली रास आहे हे दाखवते, तो आकडा आहे। आणि तिथून पुढे डावीकडून उजवीकडे आकडे वाढत वाढत जातात आणि कुंडलीचे आकडे आपण 12व्या स्थानापर्यंत लिहितो। आता जेव्हा लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावर उदित असलेली रास ही मेष असेल, आपल्याला हे माहीत आहे की चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे 4 नैसर्गिक शुभ ग्रह आहेत। रवी, शनी, मंगळ, राहू, केतू हे नैसर्गिक पापग्रह आहेत। पापग्रह असणं हे त्यांची स्वतःच्या स्वभावाप्रमाणे आहेत आणि अशुभ असणं हा त्यांचा परिणाम असतो। त्याच्यामुळे आपण आज बघणार आहोत प्रत्येक कुंडलीसाठी शुभकारक कोण असतो, अशुभकारक कोण असतो, म्हणजे अकारक कोण असतो। जो ग्रह कुंडलीसाठी शुभ करणार आहे, चांगले परिणाम देणार आहे, त्याला शुभकारक असं म्हणतात। आणि ह्याच्यासाठी परिमाण असतं लग्न राशीचा स्वामी म्हणजे लग्नेश। लग्नापासून त्रिकोणामध्ये ज्या राशी येतात, म्हणजे मेष लग्न असतं तेव्हा त्रिकोणामध्ये सिंह आणि धनु या 2 राशी येतात। आणि प्रत्येक ग्रहाचं आपण जे ग्रहशील चक्राप्रमाणे वजन पाहिलं, त्याच्यामध्ये ग्रह मूल त्रिकोण राशीमध्ये असतो तेव्हा तो सर्वात जास्त शुभ परिणाम देतो। मॅक्झिमम परिणाम देण्याची ताकद ही मूल त्रिकोण राशीत आहेत। कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मूल त्रिकोण राशी म्हणजे काय, ग्रह आपल्या आजोळी असतो। जिथे आपण आपल्या आजोळी गेल्यावर आपण दुधावरची साय असतो, त्यामुळे आपल्याला कोणी काही बोलत नाही। तसं हा ग्रह मोस्ट कम्फर्टेबल असतो मूल त्रिकोण राशीमध्ये। त्याच्यावर काहीही कसल्याही ग्रहाच्या दृष्टीचा कशाचाही परिणाम होत नाही। त्यामुळे मूल त्रिकोण राशीतला ग्रह जर त्रिकोणामध्ये असेल तर त्या लग्न राशीसाठी तो अतीव शुभकारक असतो। जेव्हा षष्ठ, अष्टम, द्वादश ही त्रिकस्थानं आहेत, त्रिकस्थानाचा जो स्वामी आहे तो अकारक आहे। त्याचप्रमाणे जी स्थानं मारक स्थानं आहेत म्हणजे द्वितीय, सप्तम आणि अष्टम ही मारक म्हणजे शुभ न करणारी, म्हणून असे ग्रह पण अकारक असतात।
तर आपण आता स्क्रीनवर बघतोय एकेका लग्नाची कुंडली आपल्या समोर येईल. पहिली आली आहे मेष लग्नाची. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये 5 आकडा आहे, लग्नस्थानामध्ये 1 आकडा आहे आणि भाग्यस्थानामध्ये 9 आकडा आहे. लग्नस्थानात 1 म्हणजे लग्नेश मंगळ, पंचम स्थानामध्ये 5 म्हणजे पंचमेश सिंह राशीचा रवी आणि भाग्यस्थानामध्ये 9 आकडा म्हणजे धनु राशीचा गुरु हा भावेश, प्रथमेश, पंचमेश आणि भाग्येशाचे. भाग्येश कुठले ग्रह म्हणजे प्रथमाचा, पंचमाचा, भाग्याचा भावेश कोण, हे कुंडलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं शुभकारक ग्रह बघण्यासाठी. त्यामुळे प्रथमेश मंगळ हा अर्थातच शुभकारक आहे. पंचमामध्ये येते सिंह रास, जी रवीची मूल त्रिकोण रास आहे, म्हणून पंचमेश रवी हा शुभकारक आहे. भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये येते 9 नंबर म्हणजे धनुरास. धनुराशी ही मूल त्रिकोण आहे गुरुची, म्हणून गुरु. त्यामुळे गुरु भाग्येश धनुराशीचा मूल त्रिकोण, रवी पंचमेश रवीचा मूल त्रिकोण म्हणून आणि मंगळ लग्नेश म्हणून रवी, गुरु आणि मंगळ हे मेष लग्नासाठी शुभकारक ग्रह आहेत. या कुंडलीमध्ये मारक ग्रह कोण, तर धनेश, सप्तमेश आणि अष्टमेश. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमेश हा मंगळच असतो, म्हणजे तो लग्नेशासारखाच असतो, म्हणून तो मारक होत नाही. त्यामुळे धनेश शुक्र आणि त्याच्या जोडीला तृतीयेश आणि षष्ठेश म्हणजे उपचय स्थानाचा आणि मुळात तो त्रिक स्थानाचा अधिपती. त्रिक स्थानामध्ये बुधाची मूल त्रिकोण रास येते षष्ठात, म्हणून हा बुध. आणि सप्तमामध्ये मूल त्रिकोण रास मारक स्थानामध्ये येते शुक्राची, म्हणून शुक्र. म्हणून मेष लग्नाला मारक ग्रह आहेत शुक्र आणि बुध. या लग्नाला स्पेशली योगकारक ग्रह कोणीही नाही. पुढचं लग्न आपण बघतोय स्क्रीनवर आलंय आता, वृषभ लग्न म्हणजे लग्नस्थानामध्ये 2 आकडा. आपण जेव्हा शुभकारक ग्रह बघणार आहोत तेव्हा एक वाक्य लक्षात घ्या. आपण धर्मत्रिकोणातली म्हणजे अग्नितत्वाचा जो धर्मत्रिकोण आहे, या धर्मत्रिकोणामध्ये प्रत्येक कुंडलीमध्ये कुठल्या राशी येतात हे महत्त्वाचं आहे. हा धर्मत्रिकोण आहे 2, 6 आणि 10. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये वृषभ, कन्या आणि मकर हा धर्मत्रिकोण आहे, जो लग्नस्थानामध्ये 2 आकडा म्हणून लग्नेश शुक्र हा शुभकारक. पंचम स्थानामध्ये 6 आकडा हा बुधाच्या मूल त्रिकोण राशीचा आकडा म्हणून बुध आणि भाग्यामध्ये 10 हा शनी. असा बुध, शुक्र आणि शनी हा त्रिकोण म्हणून पंचमेश बुध कन्यामध्ये मूल त्रिकोण, दशमेश किंवा भाग्येश शनी हा दशमेश आणि भाग्येश दोन्हीही आहे म्हणून योगकारक. लग्नेश शुक्र, बुध, शनी शुभकारक आणि मारक ग्रह आहे मंगळ आणि गुरु. या वृषभ लग्नासाठी अजून एक स्पेसिफिक नियम असा आहे, जो विशिष्ट नियम आहे की ह्या लग्न कुंडलीमध्ये अष्टमेश आणि लाभेश गुरु येतो. हा शुभ ग्रह आहे. त्रिकस्थानाचा अधिपती गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. अष्टमेश आणि लाभेश असणारा वृषभ लग्नाच्या लग्नेशाचा शत्रू असलेला गुरु हा या कुंडलीमध्ये अकारक असतो. असा नियम आहे. तो कुठे आहे ही गोष्ट प्रत्येक कुंडलीत वेगळी आहे, पण कशाचा भावेश हा शुभकारक होतो, कशाचा भावेश हा अकारक होतो, हे नियम आपण आज शिकतोय. तिसरी कुंडली तुमच्या स्क्रीनवर आली आहे मिथुन लग्नाची. मिथुन लग्न हे बुधाचं लग्न आहे आणि मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये 3, 7, 11 हा एक त्रिकोण झाला लग्न पंचम भाग्याचा. 3 म्हणजे बुध म्हणजे लग्नेश बुध, 7 म्हणजे तूळ रास ही शुक्राची मूल त्रिकोण रास आणि 11 ही भाग्यस्थानामध्ये येणारी शनीची मूल त्रिकोण रास. म्हणून भाग्येश शनी कुंभ राशीमध्ये मूल त्रिकोण राशीत शुभ, पंचमेश शुक्र तूळ राशीचा मूल त्रिकोण रास म्हणून शुभ आणि लग्नेश बुध आहे म्हणून तो शुभ आहे. आता या कुंडलीमध्ये शनी आणि शुक्र हे शुभकारक ग्रह झाले. यातला शनी खरं तर नैसर्गिक अशुभ ग्रह आहे, म्हणजे नैसर्गिक पापग्रह आहे,
पण तो बुधाचा मित्र आहे. बुधाच्या लग्नाला तो भाग्येश म्हणजे त्रिकोणामध्ये त्याची मूलत्रिकोण रास येते. यावरून तुम्हाला कळलं असेल की सर्व नैसर्गिक पापग्रह हे सर्व कुंडलींसाठी अशुभकारक नसतात. सर्व नैसर्गिक शुभग्रह हे सर्व लग्न कुंडल्यांसाठी शुभकारक नसतात. या कुंडलीचा मारक ग्रह मात्र आहे गुरु, कारण तो सप्तमेश आहे. सप्तमेश हा मारकेश असतो. आता धनस्थानाचा सप्तमाचा अधिपती हा मारकेश असतो आणि अष्टमाचा, इथे अष्टमाचा अधिपती मारक होत नाहीये कारण तो भाग्येश आहे, म्हणून तो मारकेश नाही, तो शुभकारक झाला. आणि धनस्थानाचा अधिपती हा कर्क राशीचा चंद्र आहे. नैसर्गिक चंद्राचं नैसर्गिक फळ हे मनाचा कारक आहे. त्यामुळे चंद्र आणि रवीच्या राशी 2, 7, 8 पैकी कुठल्याही मारक स्थानात आल्या तरी त्यांना मारकेशाचा दोष लागत नाही, अजिबात लागत नाही. म्हणून या कुंडलीचा प्रबळ मारकेश झाला गुरु, कारण तो बुधाच्या लग्नाचं म्हणजे मिथुन लग्नाच्या बुधाचा गुरु बुधाला शत्रूच मानतो, म्हणून तो अकारक, म्हणून तो मारकेश झाला. इथे षष्ठेश कोण आहे तर तो मंगळ आहे. या कुंडलीचा षष्ठेश ग्रह मंगळ आहे, म्हणून तोही या कुंडलीमध्ये शुभ करत नाही. हा चांगला ग्रह नाही. चौथी कुंडली आहे कर्क लग्नाची, स्क्रीनवर आली आहे. कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये सप्तमेश आणि अष्टमेश हा शनी आहे आणि पंचमेश आणि भाग्येश जेव्हा कर्क लग्न आहे त्यामुळे लग्नेश चंद्र हा शुभकारक आहे. पंचमेश आहे मंगळ, तो शुभकारक आहे आणि भाग्येश आहे गुरु, तोही शुभकारक आहे. हा गुरु आणि मंगळ शुभकारक असताना इथे शनी हा सप्तमेश आणि अष्टमेश म्हणून हा प्रबळ मारकेश आहे. या लग्नाचा धनेश हा मारक स्थानाचाच अधिपती आहे, पण तो रवी आहे. आपल्याला माहित आहे रवी हा आत्म्याचा कारक आहे, नैसर्गिक आत्म्याचा, त्यामुळे रवीला मारकेशाचा दोष कधीही लागत नाही. म्हणून कर्क लग्नाला मारकेश आहे, प्रबळ मारकेश आहे शनी. आणि षष्ठेश गुरु जो आहे या कुंडलीमध्ये हा षष्ठेश आणि भाग्येश आहे. त्यामुळे जरी षष्ठेश असला तरी तो लग्नेशाचा मित्र आहे, म्हणून कर्क लग्नाला गुरु हा शुभकारकच ग्रह आहे. पाचवी कुंडली आहे सिंह लग्नाची, स्क्रीनवर बघा. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये 5, 9 आणि 1 हा धर्मत्रिकोण होतो. 5 म्हणजे सिंह राशीचा स्वामी रवी हा लग्नेश म्हणून शुभकारक. 9 आकडा पंचमामध्ये आला. 9 ही धनुरास ही गुरुची मूलत्रिकोण रास म्हणून गुरु हा शुभकारक आणि 1 हा भाग्यामध्ये आलेली मंगळाची रास हा लग्नेशाचा मित्र हा पण शुभकारक. त्यामुळे पंचमेश गुरु भाग्येश मंगळ हे शुभकारक आहे. इथे भाग्येश मंगळ आहे हा नुसताच शुभकारक असू शकतो. जर हा भाग्येश मंगळ सप्तमामध्ये गेला तर तो फार शुभ परिणाम देणार नाही आहे, कारण हे स्थिर लग्न आहे. भाग्येशाची दृष्टी स्थिर लग्नामध्ये जर लग्नावर पडेल तर तो बाधकाचं काम करतो, म्हणजे बाधा आणण्याचं काम करतो. म्हणून पराशर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असा नियम आहे की सिंह लग्नाच्या कुंडलीला पंचमेश आणि अष्टमेश असला तरी सुद्धा गुरु हा अतीव शुभकारक राजयोगकारक ग्रह आहे. आणि ह्या सिंह लग्नाला सप्तम स्थानामध्ये येते 11 आकडा म्हणजे शनीची रास आणि द्वितीय स्थानामध्ये येते 6 आकडा म्हणजे बुधाची रास. रवीचा बुध मित्र नाही. बुध रवीला शत्रू मानूच शकत नाही, कारण तो रवीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, पण रवी बुधाला मित्र मानत नाही. त्यामुळे बुध धनेश हा मारकेश बुध आणि सप्तमेश शनी, म्हणून शनी हा प्रबळ मारकेश. मारकेशाच्या बाबतीमध्ये असं असतं की ज्या कुंडलीमध्ये शनी हा मारकेश होतो त्याला प्रबळ मारकेश असं म्हटलं जातं. म्हणजे शनी जर धनस्थानामध्ये असेल तर तो बुधापेक्षाही जास्त मारकेश आहे. कारण का तर कुंडलीचा अभ्यास आपण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी करतो, हेच फक्त खरं आहे.
आपल्या कुंडलीमध्ये अनुदित गोलार्ध हा प्रपंच दाखवतो, उदित गोलार्ध हा परमार्थच दाखवतो. अष्टमस्थानापासून व्ययस्थानापर्यंत माणूस एकांतवासातून स्वतःचा शोध घ्यायला, आत्मिक आनंद घ्यायला, आनंदाच्या दुनियेमध्ये जाण्यासाठी जात असतो व्ययस्थानामध्ये. त्यामुळे आपल्या कुंडलीच्या उदित गोलार्धाचा अर्थ फक्त आणि फक्त आपली आत्मिक आनंदाची आणि आपल्या आत्मिक उन्नतीची स्थिती कधी येईल हे बघणं हाच आहे. आपली कुंडली ही फक्त मटेरियल लाईफसाठी कधीच बघितली जात नाही. आपल्या कुंडली शास्त्राचा मुख्य उद्देश ही माणसाची उन्नती, म्हणजे माणसाचा स्वतःचा शोध, म्हणजे माणसाच्या आत्माकारकामधून तो जेव्हा जेव्हा स्वतःची उन्नती खऱ्या आनंदाकडे करेल, मोक्षाकडे जाईल, हा आणि हाच एकमेव उद्देश ॲस्ट्रॉलॉजीचा आहे. आणि हेच प्रतिपादन मी सतत माझ्या क्लासमध्ये सुद्धा सांगत असते. कारण सरळपणे दिसतं अनुदित गोलार्ध हा प्रपंच आहे. सप्तम अर्ध तिथे येतं, अर्ध उदित गोलार्धात येतं. अष्टमापासून व्ययस्थानापर्यंत माणूस एकांतवासात ज्ञान घेऊन कर्मामधून स्वतःची आत्मिक उन्नती करून घेतो. म्हणून या गोलार्धाला, उदित गोलार्धाला परमार्थ असंच म्हणतात. पुढची कुंडली आपल्या स्क्रीनवर आली आहे कन्या लग्नाची. कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये शनीचा 10 आकडा आहे मकर राशीचा, आणि भाग्यस्थानामध्ये शुक्राचा 2 आकडा आहे वृषभ राशीचा. त्याच्यामुळे पंचमेश शनी हा जरी षष्ठेश आहे तरी सुद्धा तो लग्नेश बुधाचा मित्र आहे, म्हणून तो अकारक न होता शुभकारक होतो. आणि भाग्येश शुक्र हा तर बुधाचा मित्रच आहे, म्हणून तोही शुभकारक होतो. याशिवाय मारक ग्रह 12 आणि 1 आकडा हा सप्तम आणि अष्टमामध्ये येतो. म्हणजे कन्या लग्नाला सप्तमेश गुरु हा मारकेश होतो, अष्टमेश मंगळ हा मारकेश होतो. अर्थात बुधाचे दोघं जण शत्रू आहेत. धनस्थानामध्ये येणारा 7 आकडा शुक्राचा आहे. हा शुक्र मारकेश होत नाही, कारण तो लग्नेशाचा मित्र आहे. याशिवाय मारक ग्रह गुरु मंगळ आणि बुध शुक्र शनी हे शुभकारक ग्रह, आणि याच्यासाठी एक विशिष्ट नियम असा आहे पराशर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये की या कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमेश आणि तृतीयेश हा मंगळ आहे. अष्टमेश आणि तृतीयेश म्हणजे अष्टमाचं अष्टम स्थान असतं, तृतीय स्थान. म्हणजे अष्टमेश हा मारक आहे तर तृतीयेश त्याच्यापेक्षा जास्त मारक आहे, आणि हा एकच ग्रह आहे. म्हणून कन्या लग्नाच्या कुंडलीला अतिशय अशुभ परिणाम देणारा हा अष्टमेश आणि तृतीयेश मंगळ असतो. अर्थात आपण कुठला ग्रह कुठे आहे हे इथे बघत नाही आहे. आपण फक्त भावेश, शुभकारक कुठले, अशुभकारक कुठले, मारक कुठले एवढंच बघतोय. आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या लग्न कुंडलीचे शुभकारक, अकारक, मित्र कोण, शत्रू कोण बघा, आणि मला पटापटा उत्तरं द्या. तुम्हाला हे कसं वाटलंय त्यासाठी माझा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल. फुकट आहे, त्याला काही पैसे द्यायचे नाही आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटेचं बटन दाबा. सगळे व्हिडिओ तुम्हाला परत परत कितीही वेळा बघता येतील. पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.